तर बऱ्याच जणांना, बरेच जण नव्हते, मनस्वी पण नव्हती. तर समजून घ्या. तर पहा, 3/5 भाग आता शिल्लक राहिलाय टाकीचा. आता हा 3/5 भाग भरण्यासाठी तुम्ही दुसरा नळ जर आता तिथून पुढे सुरू केला, पण हा जो दुसरा नळ आहे तो दुसरा नळ या ठिकाणी 10 तासामध्ये जर पूर्ण टाकी भरत असेल, तर हा दुसरा नळ ही उरलेली टाकी, शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ घेईल? तर जो उरलेला भाग आहे तो तुम्हाला लिहावा लागतो अगोदर 3/5, आणि त्या दुसऱ्या नळाने किती वेळात टाकी भरते, तर 10 तासात टाकी भरते, म्हणून त्याला गुणिले 10 करायचं. 5 दुने 10, म्हणजे दुसरा नळ तुम्हाला 6 तास सुरू ठेवावा लागेल, म्हणजे दुसऱ्या नळाने ही शिल्लक उरलेली जी टाकी भरायची आहे ती टाकी भरली जाईल. हा होता आपला दुसरा प्रकार. समजला हा दुसरा प्रकार? ओके. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया. तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं की एक टाकी आहे. या टाकीमध्ये पहिल्यांदा पहिला नळ सुरू राहतो, नंतर दुसरा नळ सुरू राहतो, आणि सर्वात शेवटी तिसरा नळ सुरू राहतो. नीट लक्षात घ्या. या प्रकारामध्ये 3 नळ आहेत आणि 3 नळांमधून पाणी पडतंय या टाकीमध्ये. तर पहिला नळ समजा, या ठिकाणी आपण पाहिलं की पहिल्या नळाने जर चालू ठेवल्यावर 12 तासात टाकी पूर्ण भरते. पण पहिला नळ आपण 12 तास सुरूच नाही ठेवला, फक्त 3च तास सुरू ठेवला, तर टाकी भरणार आहे 12 भागापैकी 3 भाग, म्हणजे 3/15. हे झालं पहिल्या नळाने. आता दुसरा नळ जर पूर्ण टाकी 15 तासात भरत असेल, परंतु दुसरा नळ तुम्ही 15 तास सुरूच नाही ठेवला, 5च तास सुरू ठेवला, तर 5/15 भागच टाकीचा भरला जाणार आहे. आणि आता तिसरा नळ तुम्हाला किती वेळ चालू ठेवावा लागेल म्हणजे उरलेली टाकी भरेल, असं विचारतात. पण तिसरा नळ जो आहे तो तिसरा नळ 24 तास जर चालू ठेवला तर पूर्ण टाकी भरते. तृप्ती बोर्डकडे लक्ष द्या बाळा, तुमच्यासाठी सांगतोय, कारण तुम्ही 2-3 दिवस नव्हत्या, म्हणून तुमच्यासाठी परत रिपीट घेतोय मी. तर बघा, तिसरा नळ जो आहे तो तिसरा नळ तुम्ही 24 तास पूर्ण वेळ चालू ठेवावा, तेव्हा त्या ठिकाणी पूर्ण टाकी भरते. पण आता 24 तास सुरू ठेवण्याची गरजच नाही, कारण पहिल्या नळाने या टाकीचा काही भाग 3/12 भाग भरलाय, दुसऱ्या नळाने या टाकीचा 5/15 भाग भरलाय. तर आता तुम्हाला हे विचारतात की या टाकीचा तिसरा नळ, ही जी उरलेली टाकी आहे ती भरण्यासाठी हा तिसरा नळ किती वेळ सुरू ठेवावा लागेल, असा प्रश्न विचारला, तर या ठिकाणी 3/12. हॅलो भाऊजी, मी बार्शीतच आहे. कुठे? तडवळ्याला. हा, ते गाडीत गेलीये, मी बार्शीतच आहे. बहून मी बार्शीतच थांबलोय अजून. हा, बहून मी आहे. हा, नाही नाही, ते काय झालं असेल, त्या गाडीत जरा थोडी गर्दी आहे, ते बॅगेत फोन राहिला असेल. हा, मी हा हा, ना गावाकडून आलेली होती, त्या गाडीत गेली ती. हा. हो, चालेल. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का माझा? हा, एक मिनिट. हा, रेंज गेली होती, 2च सेकंद थांबा, जरा मला परत जोडू द्या हे. एकच मिनिट. थांबा एक मिनिट बाळांनो.
बघा बरं, दिसतंय का बोर्ड? हा. तर पहा आता, पहिला नळ तुम्ही ज्यावेळी सुरू ठेवता तेव्हा तो 12 तासामध्ये पूर्ण टाकी भरतो, पण तुम्ही ठेवला 3च तास सुरू, म्हणजे पहिल्या नळाने टाकीचा भरला भाग 312 अधिक. आता जो दुसरा नळ आहे, तो दुसरा नळ जर तुम्ही 15 तास सुरू ठेवला तर टाकी भरते, पण तुम्ही तो चालू ठेवला 5च तास, म्हणजे 5/15. आता तिसरा नळ जो आहे तो 24 तास जर सुरू ठेवला तर पूर्ण टाकी भरते. परंतु आता या दोन नळांमुळे जी उरलेली टाकी आहे ती तुम्हाला भरायची आहे, आणि त्याच्यासाठी हा तिसरा नळ तुम्हाला किती वेळ चालू ठेवावा लागेल ते विचारतात. मग बघा, पहिल्या नळामुळे, दुसऱ्या नळामुळे आणि तिसऱ्या नळामुळे या ठिकाणी जी टाकी भरणार आहे ती एक पूर्ण टाकी भरणार आहे, म्हणून हे असं तयार करतात. आता 12, 15 आणि 24चा लसावी काढायचा, आणि जो लसावी येतो तो तुम्हाला छेद म्हणून समान करण्यासाठी वापरावा लागतो. अशा पद्धतीनं आपण गणित पाहिलेलं होतं हे. आज आपण आता काय पाहणार आहे? तर आज आपण पाहणार आहे आता, दोन नळ एकाच वेळी सुरू ठेवले. लिहून घ्या. दोन नळ लिहून घ्या. पहिल्यांदा, पहिल्या नळाने पहिल्या नळाने टाकी x तासात पूर्ण भरते. टाकी x तासात पूर्ण भरते. तीच टाकी दुसऱ्या नळाने y तासात पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरायला लागणारा वेळ बरोबर. सूत्र लिहायचंय आता तुम्हाला. बघा, खूप सोपं आहे. तुम्हाला असं देतात की समजा एका टाकीनं, एक नळ आहे, तो नळ, त्या नळाने ती टाकी समजा 5 तासात भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी पूर्ण 10 तासात भरते. तर मग दोन्ही नळ जर एकाच वेळी, नीट लक्षात घ्या, आतापर्यंतच्या अगोदरचे जे 3 प्रकार पाहिले त्यामध्ये एक नळ, दोन नळ असू द्या किंवा 3 नळ असू द्या, ते आपण एकाच वेळी नव्हते सुरू केले. पहिल्यांदा पहिला नळ सुरू करत होतो आणि नंतर दुसरा नळ सुरू करत होतो उरलेली टाकी भरण्यासाठी. पण आता या प्रकारामध्ये मात्र दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले जातात, पण पहिल्या नळाने भरण्यासाठी जर सेपरेट पहिला नळ सुरू केला तर त्याने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो, आणि सेपरेट दुसरा नळ जर वेगळा एकटा सुरू केला तर त्याने भरण्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो. पण दोन्ही डोळ्यासमोर जरा इमॅजिन करा, पण दोन्ही नळ तुम्ही एकाच वेळी सुरू केले तर मग टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ बरोबर कसा काढायचा, तो तुझ्या पुढेच लिहा सूत्र. बरोबर, पहिल्या नळाने लागणारा वेळ गुणिले दुसऱ्या नळाने लागणारा वेळ भागिले पहिल्या नळाने लागणारा वेळ अधिक दुसऱ्या नळाने लागणारा वेळ. हे केलं असं की तुम्हाला टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ निघतो. समजलं का? टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला कसा निघतो, तर पहिल्या नळाने लागणारा वेळ, दुसऱ्या नळाने लागणारा वेळ यांचा गुणाकार करायचा, आणि पहिल्या नळाने लागणारा वेळ आणि दुसऱ्या नळाने लागणारा वेळ
यांची बेरीज करायची. खूप सोपं आहे. हे जर सूत्र तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला या प्रकारची गणितं सहज सुटतील. आता नीट ऐका मी काय सांगतोय. तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटेल, परंतु मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, एक टाकी आहे. बघा आता, या टाकीमध्ये जर तुम्ही पहिला नळ सुरू केला तर समजा या पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी नुसता पहिला नळच सुरू केला, तुम्ही दुसरा अजून नळच सुरू केला नाही, नुसता पहिला नळ जर तुम्ही सुरू केला तर या पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी समजा 8 तास लागतात. म्हणजे तुम्ही हा पहिला नळ जर सुरू ठेवला 8 तास तर टाकी पूर्ण भरते. तसंच दुसरा नळ आहे. समजा आता दुसरा नळ जर पूर्ण वेळ तुम्ही चालू ठेवला तर टाकी भरण्यासाठी समजा 10 तास लागतात. पण तुम्ही काय केलं, हा पहिला नळ पण सुरू केला आणि दुसरा नळ पण सुरू केला, तर मग दोन्ही नळ, आतापर्यंत आपण कसली गणित पाहत होतो की पहिल्या नळाने 2 तास सुरू राहिला, मग उरलेली टाकी भरण्यासाठी हा दुसरा नळाला किती वेळ लागेल. पण आता तुम्ही काय केलंय, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केलेत. म्हणजे ज्यावेळी हा नळ सुरू करतायत त्याच वेळी हा नळ पण सुरू केला. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर मग ही टाकी किती वेळात भरेल असं विचारतात. मग तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला पहिल्या नळाचा वेळ गुणिले दुसऱ्या नळाचा वेळ भागिले पहिला नळ आणि दुसरा नळ यांची बेरीज, याचं उत्तर तुम्ही काढलं की ती टाकी दोन्ही नळ सुरू केल्यावर किती वेळात भरेल याचं उत्तर मिळतं. समजलं का? तृप्ती, समजलं तुम्हाला? उर्वी, सोनम, सिद्धार्थ, सार्थक, सोहम, दुसरा दुसरा सोहम कुठे गेला? सोहम, दुसरा सोहम कुठे गेला? सोहम, मला वाटलं तुम्ही शेजारीच राहताय. बर, मग आता गणित देऊ तुम्हाला अशी. मग घ्या गणित. पहिल्या नळाने टाकी 8 तासात भरते. दुसऱ्या नळाने तीच टाकी 12 तासात पूर्ण भरते. तर तर नाही, जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू ठेवले, एकाच वेळी चालू केले, तर टाकी भरण्यास, तर ती टाकी किती तासात भरेल? सांगा. तोंडी आलं पाहिजे. येईल तृप्ती? तृप्ती, तुम्हाला समजलंय का? तृप्ती, तृप्ती, समजलंय का तुम्हाला? 4.8 तास. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबास.
बघा आता अर्जुन व्हिडिओ चालू ठेवा. अर्जुन व्हिडिओ नका बंद करू प्लीज. बघा खूप सोपं आहे. हे सोपं कधी वाटेल तुम्हाला सूत्र लक्षात राहिलं तर. सूत्र जर तुम्ही विसरले तर मग अवघड होईल. पहा, पहिल्या नळाने टाकी भरायला वेळ लागतो 8 तास. दुसऱ्या नळाने टाकी भरायला वेळ लागतो 12 तास. मग बघा आता आपल्याला विचारलंय टाकी भरण्यास लागणारा वेळ कधी, जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केलेत. पहा मी काय म्हणतोय, दोन वेगवेगळे प्रश्न आहेत बरं का. पहिला नळ जर इथं दिलं असतं की पहिला नळ पहिल्यांदा सुरू केला नंतर दुसरा सुरू केला, तर मात्र ते गणित दुसऱ्या प्रकारातलं येतंय. परवा दिवशी घेतलेलं लक्षात येते का, शनिवारी झालेल्या ह्याच्यात, रविवारी झालेल्या ह्याच्यात प्रकारात म्हणजे काल. पण आता हे प्रकार वेगळा आहे. या प्रकारामध्ये दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले. मग काय करायचं, पहिल्या नळाने लागणारा वेळ किती आहे, तर 8 तास आहे. दुसऱ्या नळाने लागणारा वेळ किती आहे, 12 तास आहे. त्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांचीच बेरीज करायची 8 आणि 12ची. मग बघा, बऱ्याठी 96 भागिले 20, आणि 20 ने जर 96 ला तुम्ही भाग दिला तर उत्तर येतं 20 चोक 80 आणि 20 8 160. पॉइंटच्या नंतरचा शून्य घेतला, एवढे तास तुम्हाला त्या ठिकाणी तो नळ, ते दोन्ही नळ तुम्ही जर एकाच वेळी सुरू ठेवले तर 4.8 तासामध्ये ती टाकी पूर्ण भरेल. सोपं आहे की नाही गणित, सांगा बरं. ओके, आता नीट लक्षात घ्या. आता हा झाला, आणखी एक गणित देतो हा, बघू येत आहे का. मी आता लगेच, आता पहा, आता दुसरा पहा प्रकार कसे बदलत जात आहेत. आता दुसरा, अगोदर हे गणित देतो मग दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला. पहा या प्रकारामध्ये काय होत आहे, दोन्हीही नळ एकाच वेळी सुरू राहत आहेत म्हणजे पाणी ओततायत या टाकीमध्ये. पण आता याच्या नंतरचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये एका नळाने पाणी पडतंय टाकीत आणि दुसऱ्या नळाने या टाकीतलं पाणी कमी होतंय. म्हणजे एक नळ खाली आहे आणि एक नळ वर आहे. वरचा जो नळ आहे तो टाकीमध्ये पाणी ओततोय आणि खाली जो नळ आहे तो खाली असलेला नळ पाणी, टाकीतलं पाणी रिकामं करतोय. आता या दोघांचा वेळ दिला जातो, म्हणजे या नळाने टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ दिला जातो आणि या नळाने टाकीत पाणी पूर्ण भरण्यासाठी देणार वेळ, दिलेला वेळ दिला. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या नळाचा जर टाकी रिकामी करण्याचा वेग कमी असेल तर, आणि याचा जर वेग जास्त असेल तर ही टाकी भरते. ह्यानं किती पण पाणी रिकामी होऊ द्या, पण ह्यानं जर पाणी पूर्ण पडत असेल, याचा वेग याच्यापेक्षा जास्त असेल तर टाकी भरते. मग ही टाकी अशा परिस्थितीमध्ये भरण्यास किती वेळ लागेल असा एक प्रकार दिला जातो. तर त्याचं पण सूत्र वर दिलंय तसंच आहे, फक्त थोडं काय करायचं सांगतो मी तुम्हाला. अगोदर आत्ताच्याच प्रकारातलं आणखी एक गणित घेऊ. घ्या, पहिल्या नळाने टाकी, तुम्हाला समजतंय ना मी काय सांगतोय ते. हा, पहिल्या नळाने टाकी 12 तासात भरते. व दुसऱ्या नळाने टाकी व दुसऱ्या नळाने टाकी 24 तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात भरेल.
तुम्ही सांगा आता. शाबास. व्हेरी गुड. तुम्ही काढलं का? तृप्तीस, मनस्वी, अर्जुन. शाबास. मग बघा आता कसं केलं. तृप्ती लक्ष द्या. हे बघा. टाकी दोन्ही नळ सुरू केल्यावर टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर. बघा आता. पहिल्या नळाने टाकी भरते 12 तासात. दुसऱ्या नळाने टाकी भरते 24 तासात. आणि या दोन्हींची जर बेरीज केली, म्हणजेच पहिल्या नळाचं आणि दुसऱ्या नळाची जर बेरीज केली, आपलं सूत्रच आहे पहा. हे बघा. पहिला नळ गुणिले दुसरा नळ भागिले पहिला नळ अधिक दुसरा नळ. आपलं सूत्रच आहे. तेच सूत्र मी इथं वापरलंय. मग बघा. 12 गुणिले 24. तुम्ही याचा गुणाकार करूच नका. आहे तसंच ठेवा. खालची बेरीज अगोदर करा. 12 गुणिले 24 भागिले उत्तर काय येणार? 36. आता बघा. कारण या दोन्हींची बेरीज 36 येते. मग बघा. 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 8 24. 1 गुणिले 8. 8 तास जर तुम्ही चालू ठेवलं तर ही टाकी भरून जाईल. समजलं का तुम्हाला? आता आता दुसरा प्रकार. बघा. दुसरा प्रकार म्हणजेच याच्या पुढचा प्रकार. आता तुम्ही प्रकार मोजत राहा. मी काय आता माझ्या लक्षात राहत नाहीत प्रकार. आता पुढचा प्रकार. या पुढच्या प्रकारात काय होतं? जर समजा पहिल्या नळाने x तासात टाकी भरते आणि दुसऱ्या नळाने जर टाकी y तासात रिकामी होते. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. बघा आता. आणि जर दोन्ही नळ तुम्ही एकाच वेळी सुरू केले तर ही टाकी किती तासात भरेल? अशा वेळी काय असतं नीट लक्षात घ्या. अशा वेळी या टाकीचा जो भरण्याचा वेग आहे तो रिकामा होण्याच्या वेगापेक्षा जास्तच पाहिजे. मग असं असेल तर या प्रकारामध्ये सूत्र काय पहा. एक्स गुणिले वाय आणि एक्स वजा वाय. आता वजा का? तर या ठिकाणी टाकी रिकामी होतीये म्हणून. समजलं का तुम्हाला? जर दोन्ही नळांनी पाणी पडत असेल तर अधिक करायचं. पण एकाने भरतय आणि दुसऱ्यानं रिकामं होतंय तर मग वजा करायचं. बस एवढाच बदल आहे. मग लिहून घ्या अगोदर. पहिल्या नळाने पहिल्या नळाने एक्स तासात टाकी एक्स तासात टाकी भरते व दुसऱ्या नळाने वाय तासात टाकी रिकामी होते एकच मिनिट हा. उर्वी समजतंय ना उर्वी? हा. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स गुणिले वाय छेद एक्स वजा वाय. मला जागा नाही म्हणून मी खाली लिहिल्या. तुम्ही तिथंच लिहू शकता. बरं समजलं? हा. मग आता असलं एक गणित देऊ तुम्हाला.
घ्या मग गणित लिहून झालतं ना. हा, गणित घ्या लिहून. पहिल्या नळाने 20 तासात टाकी भरते. पहिल्या नळाने 20 तासात टाकी भरते, मात्र दुसऱ्या नळाने 12 तासात रिकामी होते. तुम्ही जर पाहिलं तर भरण्याचा वेग हा रिकामा होण्यासाठी लागणाऱ्या वेगापेक्षा जास्त आहे. 12 तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती तासात भरेल? व्हेरी गुड, शाबास. कुणी काढलं? अर्जुनने काढलं. व्हेरी गुड, अर्जुन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग सोपं आहे की नाही? व्हिडिओ चालू ठेवा, व्हिडिओ चालू ठेवा. सोहम, सार्थक, मनस्वी, तृप्ती, व्हिडिओ बंद करू नका प्लीज. मग बघा आता, तृप्ती समजलं का तुम्हाला? ओके. तुम्ही जरा 2 दिवस नव्हत्या त्यामुळे जरा थोडं समजायला कठीण जाईल, पण एवढं पण नाही. तुम्ही सूत्र लक्षात ठेवा. बघा, पहिल्या नळाने आपल्याला सूत्र आहे एक्स वाय आणि एक्स वजा वाय. कधी जर एकाने रिकामं होतंय आणि एकाने भरतंय तर. मग बघा, एक्स म्हणजे आहे 20 आणि वाय म्हणजे आहे 12. आता 20 तासात भरतंय आणि 12 तासात रिकामं होते. रिकामं होते म्हणून वजा केला आपण. जर दोन्हींनी भरत असतं ना तर अधिक केलं असतं. मग आता बघा, या ठिकाणी आपण 20 × 12 उत्तर येतंय 240 भागिले 8. मग 8ने जर 240 ला भागलं तर उत्तर येतंय या टाकीला 3 तास लागतील. म्हणजे बघा, तुम्ही एक नळ खालून रिकामा होणारा सोडून दिला आणि भरणारा सोडून दिला तर या टाकीला 3 तास लागतील भरायला. समजलं का? टाकी भरण्यास लागणारा वेळ असं लिहा तिथं. झालं लिहून? पुढचं एक गणित घ्या सेम असंच. देऊ? पुढचं घ्या. पहिल्या नळाने टाकी 6 तासात भरते, मात्र भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. पाणी रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी किती तासात भरेल? व्हेरी गुड. गणित लिहून घेतलं का? ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समजलंय, तुम्ही पटपट उत्तर सांगता याचा अर्थ. बरोबर आहे, 24 तास. कसं बघा,
उत्सुका हे तृप्ती समजलं का तुम्हाला? तृप्ती आणि मनस्वी तुम्ही दोघीच बोलत नाही. समजलं का तुम्हाला? तृप्ती मनस्वी, तृप्ती. ठीक आहे बघा. पहिल्या नळाने टाकी भरते 6 तासात. बघा टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर 6 तासात टाकी भरते पहिल्या नळाने आणि दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. बघा आता नीट लक्षात घ्या. या ठिकाणी वजाचं चिन्ह आलं तर त्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर या ठिकाणी चुकलं का रे? मी गणित कोणतं हेच दिलं होतं ना, 6 तास आणि 8 तास. हा बरोबर. आता नीट लक्षात घ्या. इथं नेहमी जो जास्त आहे ना त्याची वजाबाकी करायची. म्हणजे आता पहिल्या नळाने 6 आणि -8 केलं तर वजा येईल उत्तर. त्याच्यामुळे वजाकडे लक्ष देऊ नका. जो जास्त आहे ना तो अगोदर घ्यायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. मग बघा 8 संग 48 छेद 2 म्हणजे तुम्हाला लागणारा वेळ आहे 24 तास. या ठिकाणी ही टाकी वेळ लागेल ही टाकी भरण्यासाठी. समजलं? हा. आता आता 3 नळ आहेत. नीट लक्षात घ्या. आता 3 नळ आहेत आणि तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले. बघा तिन्ही नळ तुम्ही एकाच वेळी सुरू केले तर टाकी भरण्यास लागणारा वेळ बघा. सूत्र लिहून घ्या अगोदर. 3 नळ असल्यास पहिल्या नळाने X तास, दुसऱ्या नळाने Y तास आणि तिसऱ्या नळाने जर Z तास लागत असतील म्हणजे आपण सूत्रासाठी लिहितोय. तर मग सूत्र काय? तर तीनही नळ काय करतायत? टाकीतच पाणी टाकतायत. म्हणून आता यांना भरण्यासाठी लागणारा वेळ बरोबर टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर बोला की. बोल. हो हो. चालेल चालेल. चालेल चालेल चालेल. एक्स काय म्हणताय? XY YZ आणि XY. एक मिनिट हा. XY YZ आणि XZ. XY YZ आणि XZ म्हणजे बघा. हे बघा X आणि Y चा गुणाकार करायचा अधिक Y आणि Z चा गुणाकार करायचा आणि अधिक X आणि Z चा गुणाकार करायचा. समजलं का? बघा परत एकदा सांगतो. X आणि Y चा गुणाकार करायचा, Y आणि Z चा गुणाकार करायचा आणि नंतर X आणि Z चा गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज लिहायची. समजलं? 3 नळ असल्यावर. 2 नळ असताना काय? हा 2 नळ असताना गुणाकार वगैरे खाली करायची गरजच नाही. त्यांचाच काय करायची? बेरीज करायची. बर मग गणित देऊ असं आता? घाई तर होत नाही ना? समजतंय ना तुम्हाला व्यवस्थित? अरे फार फास्ट होत नाही ना? ओके. मग आता गणित घ्या. एक पाण्याची टाकी एक पाण्याची टाकी व्हिडिओ चालू ठेवा सगळ्यांनी. पहिल्या नळाने पहिल्या नळाने 20 तासात भरते.
दुसऱ्या नळाने 10 तासात भरते. व हा सर, बोला की. बोला की. तास चालू. कॅश नाही की माझ्याजवळ. असं आहे का? माझं ऑनलाईनच असते सगळे व्यवहार. कॅश नाही माझ्यापाशी. होय का? हा हॅलो, पुढे घ्या. तिसऱ्या नळाने 8 तासात भरते. तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी किती तासात भरेल? आता लक्षात घ्या, या ठिकाणी x म्हणजे 20 आहे, y म्हणजे 10 आहे आणि z म्हणजे 8 आहे. तर काय करायचं पहा, पहिल्यांदा एक्स वाय झेड यांचा गुणाकार वर मांडायचा, खाली एक्स गुणिले वाय, वाय गुणिले झेड आणि झेड गुणिले एक्स यांचा गुणाकार खाली मांडायचा, त्यांची बेरीज करायची. करा बरं, येईल ना? कमी सांगू तुम्हाला? करा मग. ईश्वरी, उशिरा जॉईन झाल्या ईश्वरी. व्हिडिओ चालू ठेवा की बाळा. शाळा सुरू झाल्यावर तुमचे 8 वाजता संध्याकाळी तास ठेवले चालतील ना? ठीक आहे. सांगा पटकन, चला. स्टॉपर लाव खाली. सांगा की रे बाळांनो. 3.63. कुणी सांगितलं? उर्वीने सांगितलं का? बर, किती भागिले किती केलं उर्वी तुम्ही? ओके, एकदम करेक्ट आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड. बघा,
बघा आता पहिला नळ जो आहे तो पहिला नळ 20 तासात टाकी भरतो. बघा आता. दुसरा नळ टाकी भरतो 12 तासात. सॉरी 10 तासात. तिसरा नळ टाकी भरतो 8 तासात. आता हे तीनही नळ एकाच वेळी सुरू केले. बघा आता तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर आपलं सूत्र काय? एक्स गुणिले वाय गुणिले झेड म्हणजे यांचा गुणाकार. मग बघा वर येणार 20 गुणिले 10 गुणिले 8. आता खाली काय येणार? एक्स आणि वाय चा गुणाकार. मी डायरेक्ट मांडतो. तुम्हाला येईल लक्षात डायरेक्ट मांडलं तर? हा. मग 20 गुणिले 10 गुणाकार येणार 200 अधिक वाय गुणिले झेड त्यांचा गुणाकार येतो 10 गुणिले 8 80 अधिक एक्स गुणिले झेड त्यांचा गुणाकार किती येणार? 160. एवढं समजलं तुम्हाला? हे बघा. समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगतो. हे बघा, हे आहे एक्स. पहिल्या नळाने लागणार. हा, सांगायला की हे काय? पहिल्या नळाने लागणारा वेळ आहे एक्स तास म्हणजेच 20. दुसऱ्या नळाने लागणारा वेळ आहे वाय तास म्हणजेच 10 आणि तिसऱ्या नळाने लागणारा वेळ आहे झेड तास म्हणजेच 8 तास. तर आपलं सूत्र बघा काय? एक्स गुणिले वाय गुणिले झेड अधिक एक्स आणि वाय चा गुणाकार अधिक वाय आणि झेड चा गुणाकार अधिक एक्स आणि झेड चा गुणाकार. पहिला आणि दुसरा, दुसरा आणि तिसरा आणि पहिला आणि तिसरा. मग बघा आता एक्स गुणिले वाय गुणिले झेड वर लिहिलं पहा 20 गुणिले 10 गुणिले 8. आता खाली बघा एक्स आणि वाय चा गुणाकार करायचा. एक्स आणि वाय चा गुणाकाराला 200 मी डायरेक्ट लिहिलाय. हे बघा इथं 200 लिहिलं. एवढं समजलं? हा. आता अधिक वाय आणि झेड चा गुणाकार आहे. वाय आणि झेड म्हणजेच 10 गुणिले 8 त्यांचा गुणाकार येतो 80. हे बघा इथे लिहिलाय. कळला? हा आणि शेवटी अधिक एक्स आणि झेड चा गुणाकार. एक्स आणि झेड चा गुणाकार येतो 160. हे बघा इथे येतो मांडला 160. समजलं? हा. आता 10 गुणिले 20 गुणिले 10 गुणिले 8 उत्तर किती येतं? तर उत्तर येतं 1000. मी इथं मांडतो हा. हे बघा इथं मांडतो. 1600 भागिले. आता यांची बेरीज करा. किती येते बघा? 8 आणि 4 12. किती? 440. शाबास. मग बघा आता तुम्ही जर यांचा तुम्ही खाली खालीच लिहा. मला जागा नाही म्हणून मी इकडे लिहितोय. शून्याला शून्य गेला. आता 4 ने दोघांना भाग जातो का नाही सांगा बरं? 4 ची कसोटी बघा तुम्ही. जातो की नाही दोघांना भाग 4? हा. मग बघा भाग जर घालवला तर उत्तर येतं 4 चोक 16 4 शून्य शून्य 4 एक 4 4 एक 4. आता 40 ला जर तुम्ही 11 ने भाग दिला तर उत्तर येतं 3.11 त्रिक 33. बाकी उरली 7. आता पॉइंटच्या नंतरचा तुम्ही शून्य गेला तर 70 झाले. आखरी सम 66. 70 मधून 66 गेले 4 राहिले वरून एक शून्य गेला पुन्हा 11 त्रिक 33 म्हणजे 3.63 तास तुम्हाला हे तिन्ही नळ चालू ठेवावे लागतील म्हणजे ही टाकी दिलेली टाकी पूर्ण भरेल. समजलं का? तृप्ती, सार्थक, मनस्वी, सिद्ध, सोहम, ईश्वरी. ओके. तृप्ती व्हिडिओ चालू ठेवा. मनस्वी व्हिडिओ चालू ठेवा. सार्थक व्हिडिओ चालू ठेवा. व्हिडिओ बंद करू नका. मला ते मग नुसतंच एकटं बोलल्यासारखं वाटतं. ते तुम्ही कोणीच समोर दिसत नाहीत. हा. व्हिडिओ चालू ठेवा सोहम. व्हिडिओ नका बंद करू. बरं एवढं समजलं? आता नीट ऐका. जर आता तुम्हाला बघा आता एवढं लिहून झालं. अजून एक गणित देऊ याच्यावरचं. घ्या लिहून.
एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते. दुसऱ्या नळाने 24 तासात भरते. व तिसऱ्या नळाने 36 तासात भरते. तिन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती तासात भरेल? सांगा. येतंय का नाही? 6 पॉइंट 1 मिनिट हां. 6.54 तास म्हणताय का? बरोबर आहे. व्हेरी गुड सोहम. शाबास. करेक्ट. सार्थकनं सांगितलं होय. सॉरी हां. सार्थक करेक्ट आहे. बरोबर. व्हेरी गुड. बघा आता बाकीच्यांनी समजून घ्या. हे बघा. पहा पहिला नळ म्हणजे एक्स आहे. हा वाय आहे आणि हा झेड आहे. तिन्ही नळ एकत्र चालू ठेवलेत. मग बघा पहिल्या नळाने टाकी भरण्यास वेळ लागतोय 12 हा एक्स झाला. दुसऱ्या नळाने टाकी भरण्यास वेळ लागतोय 24 ही झाला वाय आणि तिसऱ्या नळाने टाकी भरण्यास वेळ लागतोय 36 म्हणजे हा झाला झेड.
आता तिन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर एक्स वाय झेड म्हणजे 12 गुणिले 24 गुणिले 36 भागिले पहिल्यांदा एक्स गुणिले वाय. बघा बरं, 12 गुणिले 24 किती येते उत्तर? बरोबर. मग इथं 288 लिहून ठेवू आपण. हे बघा, 12 चौक 48, 4 राहिले, 12 2 24 आणि 4 28 अधिक वाय गुणिले झेड 24 गुणिले 36 उत्तर किती येते बघा बरं? 864 अधिक एक्स गुणिले झेड 12 गुणिले 36 432. आता करा यांची बेरीज. यांची बेरीज करा खालच्यांची. वरचं आहे तसंच ठेवा. गुणाकार करूच नका. आहे तसाच ठेवा. वरचा हे बघा, वरचा गुणाकार आपण आहे तसाच ठेवू. 12 गुणिले 24 गुणिले 36 खालची बेरीज फक्त करा. किती येते बेरीज सांगा? 1368 का 1500? 1584 येत आहे. मग आता नीट बघा. बघा आता, 12 ने 1584 ला भाग जातो का बघा. बघा जातोय का भाग. हे बघा तुम्हाला सांग जातो. कसं शोधायचं सांगतो. हे बघा ट्रिक सांगतो तुम्हाला. हे बघा या संख्येला बघा, 12ने कशा कशाला भाग जातो? तर ज्या संख्येला 4ने पण भाग जातो आणि 3ने पण भाग जातो त्याला 12ने भाग जातोच. मग आता बघा, 4ची कसोटी काय सांगते? शेवटच्या दोन संख्यांना जर 4ने भाग गेला तर 4ने पूर्ण भाग जातो. मग बघा 84ला 4ने भाग जातो की नाही? म्हणजे 4ने या पूर्ण संख्येला भाग जातो. आता 3ने बघा, 8 आणि 4 12. हे बघा अंकांची बेरीज करा. 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 1 18. 18 3च्या पाड्यात आहेत म्हणजे 3ने पण भाग जातो. म्हणजे या पूर्ण संख्येला 12. हे तुम्ही तुमच्या मनातल्या मनात पटकन केलं पाहिजे. मग बघा 12 1 12, 12 1 12, 3 राहिले, वरून 8 घेतले. 12 त्रिक 36, 2 राहिले, वरून 4 घेतले, 12 दुनी 24, 132 आलं. आता 24च्या पाड्यात 132 आहेत का बघा बरं. आहेत का? नाहीत. बर, हा ठीक आहे. मग आता बघा, या संख्येला आणि या संख्येला 4ने भाग जातो का बघा बरं परत एकदा. 24ला आणि 132ला जातो. कारण बघा या संख्येच्या एक दशक आणि एकक स्थानच्या अंकाला जर 4ने भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जातो. आणि इथं तरी एक अंकी 2 अंकीच संख्या आहे. म्हणजे बघा 4 6 24 आणि 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 गेला का नाही भाग बघा बरं. बरोबर. आता आता बघा, या संख्येला आणि या संख्येला 3ने भाग जातो. जातो का नाही बघा तुम्ही. 3 1 3, 3 1 3, 3 दुने 6 जातो. आता 11ने वरच्या कोणत्याही संख्येला भाग जात नाही. मग 36 दुने 72 भागिले 11 करा. आता 72 भागिले 11चं उत्तर काढणं सोपं आहे. काढा बरं 72 भागिले 11 किती येतंय? 6.54 तास. हा तास. समजलं? ओके. आणि आता शेवटचा प्रकार नळावरच्या उदाहरणाचा हा टॉपिक आपला संपला. आता शेवटचा टॉपिक बघा. आता या घेतलं का लिहून तृप्ती? सार्थक? सार्थकने तर काय सोडवलंच आहे. ईश्वरी?
ओके. आता नीट ऐका. हे बघा, आपण काय आज काय पाहिलं पहा, 2 नळ, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू असतील तर टाकी भरायला लागणारा वेळ, याचं सूत्र आपण लिहिलं एक्स वाय, एक्स अधिक वाय. 2 नळ असतील तर. दुसरा प्रकार पाहिला आपण. एक नळ पाणी टाकीत भरतो आणि दुसरा नळ टाकीतलं पाणी रिकामं करतो. असं जर असेल तर एक्स वाय, एक्स वजा वाय. आता वजाबाकी कुणाची करायची? मोठ्यातून लहानाची करायची. कधी-कधी हा जास्त देतात, कधी-कधी हा जास्त देतात. तर ते समजून घ्यायचं. आता तिसरा प्रकार. 3 नळ टाकी भरतायत. 3. मग 3 नळ जर टाकी भरतायत, हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. तर काय करायचं? एक्स गुणिले वाय गुणिले झेड, एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स झेड. असं केलं की तुम्हाला 3 नळांनी टाकी भरण्यास लागणारा वेळ निघतो. आता शेवटचा प्रकार हा. आपला हा नळांवरचा उदाहरणांची गणित इथं संपली. आता शेवटचा टॉपिक. पहा, 2 नळ टाकी भरतायत. ह्या पहिल्या नळाने x तास लागतात, दुसऱ्या नळाने y तास लागतात. आणि झेड तिसरा जो नळ आहे, तो झेड तासामध्ये टाकी रिकामी करतोय. असं असल्यावर काय करायचं? तर नीट ऐका. असं जरी असलं तरी सूत्र पुन्हा तेच आहे पहा. वाटलं तर तुम्ही हे चित्र काढा, लक्षात येईल तुमच्या. चित्र काढा म्हणजे लक्षात येईल की 2 नळ टाकी भरतायत, एक नळ टाकी रिकामी करतोय. आणि एक्स वाय झेड काय आहेत? तर एक्स वाय झेड हे त्या नळांना टाकी भरण्यासाठी आणि जर खाली दिला असेल तर रिकामी करण्यासाठी लागणारा वेळ आहे. लिहिलं? काढलं का? हा. आता नीट ऐका. हा, आता नीट ऐका मी काय म्हणतोय ते. जर असं असेल तर काय करायचं? तर असं असल्यावर एक्स ने झेड ला गुणायचं. बघा, वरचं बदलत नाही हा. एक्स गुणिले वाय गुणिले झेड ते तर येणारच आहे. तिन्ही नळांचा गुणाकार करायचा. आता खाली काय लिहायचं? तर पहिल्यांदा एक्स ने झेड ला गुणाकार करायचा, अधिक एक्स ने वाय ला गुणाकार करायचा, सॉरी वाय आणि झेडचा गुणाकार करायचा आणि वजा मात्र या दोघांची करायची. म्हणजे बघा आता कसं. एक्स झेड अधिक वाय झेड आणि वजा करताना मात्र ह्या दोघांचा करायचा, एक्स आणि वाय. समजलं का? म्हणजेच जर 3 नळ आहेत आणि आता हे तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, म्हणजे हा रिकामा करणारा नळ आणि दोन्ही भरणारे नळ जर एकाच वेळी तुम्ही सुरू केले, तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ कसा काढायचा? तर पहिल्यांदा वर येतो एक्स वाय झेड, खाली काय येतो? तर खाली येतो एक्स झेड अधिक वाय झेड वजा वजा मात्र येतो एक्स आणि वाय चा गुणाकार. समजलं का? मग गणित घ्या आता. मी आता शॉर्ट मध्ये गणित देतो. पहिला नळ 12 तासात भरतो टाकी. दुसरा नळ 24 तासात टाकी भरतो. तिसरा नळ 10 तासात टाकी रिकामी करतो. तर टाकी किती वेळात भरेल? काढा आता. पहिला नळ 12 तासात भरतो टाकी, दुसरा नळ 24 तासात टाकी भरतो आणि तिसरा नळ 10 तासात टाकी रिकामी करतो. तर मग टाकी भरण्यास लागणारा वेळ किती? गारे ज्योते, ए ज्योते, ज्योते, ए ज्योते, ए गार्गी,
गार्गी, ए गार्गी, पाणी दे. हा सांगा. बारा तास आलं तृप्ती, सॉरी, उर्वी. चुकलं की हो उर्वी. ईश्वरी तृप्ती व्हिडिओ चालू ठेवा. बरं मी सांगतो ऐका. किती? रेंज कमी आहे. बरं बरं. हा ठीक आहे. हा मी सांगू कसं करायचं. हा बघा आता. हे बघा, एक्स वाय आणि झेड म्हणजे 12 × 24 × 10 इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता तुम्ही चित्राकडे बघा. चित्राकडे बघा तुम्ही. एक्स आणि झेड म्हणजे रिकामी होणारी टाकी आणि पहिला नळ यांचा गुणाकार करायचा आहे. 12 × 10 किती येणार? 120. आता वाय आणि झेड 24 × 10 उत्तर किती येणार? वजा वजा भरणारे जे टाकीचे आहेत वेळ दिलेला त्यांचा गुणाकार करायचा. मग 12 × 24 किती येतं बघा बरं. 288. असंच केलं का उर्वी? हा हा. ते हा, मग मी तेच म्हणून तर म्हटलं होतं तुम्हाला चित्र काढा म्हणजे लक्षात येईल. ते वेगळं आहे जरा हे गणित. मग बघा आता, यांचा पहिल्यांदा बेरीज करा. 120 आणि 240 ची बेरीज किती येते बघा. 360. बरोबर. मग 360 मधून 288 गेले किती राहिले? 360 मधून हा 72. बघा 300. मग मी वरच इथं आहे तसंच लिहितो. 12 × 24 × 10 आणि खाली किती राहिले तर बघा 360 वजा 288 उत्तर आलं 72. बघा आता 24 त्रिक 72. लक्षात येत आहे का तुमच्या 24च्या पाड्यात 72 आहेत. म्हणून आपण काय करूया, 24 त्रिक 72 म्हणजे 24 ला पण 72 ने भाग जातो. हा 40 बरोबर आहे आता उर्वी. बघा 24 × 1 = 24, 24 त्रिक 72 आणि 3 ने 12 ला भाग जातो. 3 × 4 = 12 आणि 10 × 4 चं उत्तर आलं 40 तास. आलं का लक्षात? ओके. मग बघा आपण काय काय शिकलो मी एकदा रिवाइज करतो. बघा आता आपला हा टॉपिक संपला बरं का. नळांवरचा उदाहरणांचा हा टॉपिक संपलेला आहे. काय काय शिकवलं सांगतो बघा. एक टाकी एका नळाने समजा 12 तासात भरतीये असं जर दिलेलं असेल आणि ती टाकी जर सॉरी तो नळ जर बघा नळाला 12 तास लागतात टाकी भरायला, 7च तास चालू 5च तास सुरू ठेवला तर याचे दोन अर्थ होतात. टाकी भरते 5/12, रिकामी राहते 7/12. हे पहिल्या दिवशी आपण शिकलो होतो. बरोबर. विसरले का काय? काहीच म्हणा ना. आणि याची टक्केवारी विचारली तर गुणिले 100 करायचं. टक्के विचारलं तर. हा पहिला प्रकार पाहिला. त्यानंतर 2 नळांचं पाहिलं. त्यानंतर 3 नळांचं पाहिलं. त्यानंतर दोन्ही नळ एकत्र कसे येतात ते पाहिलं. आणि दोन्ही नळांमध्ये एक नळ सुरू ठेवला आणि एक नळ रिकामा करतो तर कसं करायचं ते पाहिलं.
तीन नळ जर एकाच वेळी सुरू असतील तर कसं करायचं पाहिलं पहा. दोन नळांचं सूत्र आहे एक्स गुणिले वाय एक्स अधिक वाय. दोन्ही नळ सुरू असतील तर एक नळ भरतोय आणि एक नळ रिकामी करतोय तर त्याचं सूत्र आहे हे. तिन्ही नळ एकत्र असतील तर एक्स वाय झेड, एक्स गुणिले वाय, वाय गुणिले झेड आणि एक्स गुणिले झेड. हे झालं तिन्ही नळ जर टाकी भरत असतील तर लागणारा वेळ. आता जर समजा एक नळ बघा तीन नळ आहेत पण दोन नळ टाकी भरतायत आणि एक नळ वजा रिकामा करतोय तर मग एक्स वाय झेड आणि झेड नावाचा जर नळ टाकी रिकामी करत असेल तर एक्स झेड अधिक वाय झेड वजा मात्र एक्स आणि वायचा करायचा जे टाकी भरतात ते. चार सूत्र आहेत. समजलं का? ओके. तर अशा पद्धतीनं आपला या ठिकाणी हा टॉपिक संपलाय. सरावासाठी तुम्हाला मी गणित पीडीएफ मध्ये आता टाकतो. ठीक आहे. समजलं मग सगळ्यांना. उद्या पुन्हा एकदा आपण भेटूया. बाय ऑल ऑफ यू. बाय बाय.